कोकणागड येथील रहिवासी व सेवानिवृत्त मुख्याध्यापक किशोर कंगाले यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणानं आता भंडारा जिल्ह्यात खळबळ उडवली आहे। या घटनेमागे अपघात नव्हे तर थंड डोक्यानं रचलेला खुनाचा कट असल्याचा पक्का संशय व्यक्त होत असून या कटाचे सूत्रधार घरातलेच असल्याचे आरोप गावकऱ्यांकडून खुलेआम होत आहेत। मृतकाची पत्नी इंदिरा कंगाले राहणार भंडारा व मुलगी खुशबू अमित लांजेवार यांच्यासह जावई अमित लांजेवार यांच्यावर खुनाचा आरोप करण्यात आला असून या सर्वांविरोधात सखोल चौकशी करून तात्काळ अटक करण्याची जोरदार मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। गावातील माहिती व नातलगांच्या आरोपानुसार किशोर कंगाले यांच्या नावावर भंडाऱ्यात घर, सोने नाणे व इतर मौल्यवान संपत्ती होती। ही संपत्ती हडप करण्याच्या हव्यासापोटी जावई अमित लांजेवार यांनी पत्नी खुशबू व सासू इंदिरा यांच्या मदतीने किशोर कंगाले यांना वारंवार मारहाण व मानसिक छळ केल्याचा आरोप आहे। या सततच्या त्रासामुळे मृतकाचे शरीर व मानसिक स्वास्थ्य ढासळले आणि ते 8 महिन्यापूर्वी स्वागावी येथे जाऊन शेती करू लागले अशी माहिती नातेवाईक देत आहे। नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार 9 जानेवारी रोजी जावई अमित लांजेवार व त्यांच्या एक साथीदाराने किशोर कंगाले यांची हत्या केल्याचा गंभीर संशय आहे। खुनाचा ठाव ठिकाणा लागू नये म्हणून प्रेत नाल्यात फेकण्यात आले तर आधार पॅन सारखी कागदपत्रे शेतात टाकण्यात आल्याचा आरोप आहे। यानंतर मृत्यूची बातमी दडपून कायदेशीर प्रक्रिये टाळून संपत्ती हडप करण्याचा मास्टर प्लॅन आखण्यात आल्याचा संशय नातेवाईक व्यक्त करत आहेत। या कथित कटामागे पत्नी इंदिरा कंगाले मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। या प्रकरणी पुतण्या व नातेवाईकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देत निष्पक्ष सखोल चौकशी आणि दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे। निवेदन देताना मंगेश कंगाले, सुरेश बोधराम, सतीश वाघाडे, धनराज कंगाले, कीर्तिलाल उईके तसेच मृतकाचे मित्र सुनील चौधरी उपस्थित होते। गावकऱ्यांचा सवाल स्पष्ट आहे, जर खून झाला नसेल तर एवढे संशयास्पद धागेदोरे का? घरातीलच लोक संशयाच्या भोवऱ्यात असताना तपासात दिरंगाई का? आता सर्वांचे लक्ष पोलीस तपासाकडे लागले असून प्रशासन सत्य बाहेर काढणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। न्यूज एक्सप्रेस करिता आकाश रंदागवडी, भंडारा। चंद्रसूर्य आहेत तोवर शौर्याची, त्यागाची, बलिदानाची, सहिष्णुतेची, एकतेची सांगत राहील गाथा। तिरंग्यासमोर सदैव नतमस्तक हा माथा। तिरंगा ध्वज फडकत राहील अभिमानानं सांगत शूरवीरांच्या कथा। पवित्र झाली कुस हर्षानं गीत गाते आमुची भारत माता। नतमस्तक तिरंग्यासमोर कायम देशवासियांचा माथा। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सौ सविता विजयसिंग गोलेकर, अध्यक्ष शिवपट्टण ग्रामोद्योग विकास संस्था खरडा, कवयित्री, लेखिका, व्याख्याता।